हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना. मी रश्मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे टेस्टी बाईट बाय रश्मीमध्ये. तर आज टेस्टी बाईट बाय रश्मीमध्ये आज आपण बघणार आहोत मिश्र डाळींच्या अप्प्यांची रेसिपी. सर्वांनाच माहीत आहे महाराष्ट्रात हे खूप प्रखरतेने केली जाते रेसिपी. सो येस, ही माझ्या नवरोबाची खूप आवडतीची नाश्ता रेसिपी आहे. तर बघूयात आपण, जाऊयात रेसिपीकडे. ते लागणारे साहित्य आणि कृती पुढील प्रमाणे. तर आपण इथे घेत आहोत 1 वाटी तांदूळ. समप्रमाणात डाळी पण घ्यायच्यात. इथे मी 1 वाटी तांदूळ घेतल्यानंतर 1 वाटी घेत आहे इथे उडीद डाळ, व्हाईट उडीद डाळ. त्यानंतर आपण याच्यामध्ये घेत आहोत 1 वाटी चणा डाळ. 1 वाटी चणा डाळ घेतल्यानंतर आपण त्यामध्ये घेत आहोत अर्धी वाटी मसूर डाळ रेड कलरची. त्यानंतर आपण त्यामध्ये घेणार आहोत 1 वाटी मूग डाळ. आता माझ्याकडे येलो कलरची मूग डाळ शिल्लक नव्हती, सो मी इथे ग्रीन कलरची जी छिलक्यावाली मूग डाळ असते ती यूज केली आहे. ही मूग डाळ यूज केली तरीही चालते. सो येस, ह्याने देखील एक सुंदर अशी चव येते. आणि 4-5 तास ह्या सर्व डाळी 5 ते 6 पाण्यानंतर धुतल्यानंतर 4-5 तास छान पद्धतीने भिजल्यानंतर आपल्याला मिक्सी ग्राइंडमधून अशी छान पद्धतीने अशा थिकनेसचं बॅटर रेडी करून घ्यायचं आहे. सो येस, रेडी करून घेतल्यानंतर आपल्याला एक पूर्ण रात्र त्याला छान पद्धतीने फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. सो सकाळी छान पद्धतीने ते बॅटर फर्मेंट होतं. आणि जसे की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, थंडीचा सीझन चालू आहे, विंटर चालू आहे, तर फर्मेंट व्हायला वेळ लागतो. हरकत नाही, फर्मेंट होण्यासाठीही वेगवेगळे उपाय असतात आपल्याकडे. सो माझंही तसंच होतं. मी फर्मेंट लवकर होणार नाही म्हणून मी त्यामध्ये छोटेसे एक कांदा वरतून छिलके काढून कांदा त्यामध्ये त्या बॅटरमध्ये ठेवला होता. तो सकाळी जाऊन छान पद्धतीने माझं बॅटर फर्मेंट झालेलं होतं. सो येस, छान पद्धतीने एक रात्र भिजत ठेवून बॅटर तयार करून सकाळी ते छान पद्धतीने बॅटर फर्मेंट होतं. जसं की तुम्हाला इथे दिसतच आहे, एक रात्र ठेवल्यानंतर सकाळी जेव्हा आपण बघतो तेव्हा माझंही बॅटर छान पद्धतीने फर्मेंट झालेलं आहे. सो येस, मला एवढ्या संपूर्ण बॅटरची गरज नव्हती. सो मी एका छोट्या पातेल्यामध्ये थोडंसं बॅटर वेगळं करून घेतलं आहे आणि नंतरच मी त्यामध्ये कांदा, मिरची, मीठ मिक्स करणार आहे, सर्वच बॅटरची गरज नसल्यामुळे. सो येस, अप्पे करण्यासाठी, मिश्र डाळीचे अप्पे करण्यासाठी तुम्हाला आवडेल तसं कांदा, मिरची, टोमॅटो तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करू शकतात. मला त्यामध्ये टोमॅटो नको होता म्हणून मी टोमॅटो स्किप केला. बिकॉज हे मी माझ्या मिस्टरांसाठी बनवत होते, सो त्यांना टोमॅटो आवडत नव्हता म्हणून मी टोमॅटो स्किप केला. तुम्ही टोमॅटो टाकून केला तरीही चालेल, खूप सुंदर लागतं. सो तिथं मी बारीक चिरलेला कांदा आणि मिरची पण रेडी ठेवली आहे. आता मी ह्या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाकले. आता मी कांदा आणि मिरची मिक्स करते. आता बॅटर तुम्हाला जर असं घट्ट वाटलं तर तुम्ही थोडं पाणी टाकूनही त्याला थोडंसं पातळ करून मिक्स करू शकतात. मला इथे थोडंसं बॅटर माझं घट्ट वाटतंय, सो मी हलकंसं पाणी टाकलंय. त्याच्यामध्ये पाणी टाकून छान पद्धतीने मिक्स करून घेते. बघा, मी खूप जास्त पण नाही टाकले, अगदीच थोडंसं नाममात्र टाकलंय. आता त्यानंतर एक अप्पे पात्र गरम करायला ठेवले. अप्पे पात्रामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. अप्पे पात्र गरम करायला ठेवल्यानंतर तेल टाकून घेतल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला सर्व बॅटर त्या अप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे. अगदी 5 ते 10 मिनिटं ठेवून सुंदर असे अप्पे आपले तयार होतात. तुम्ही आता बघालच. आता मी बॅटर टाकून घेतेय अप्पे पात्रांमध्ये छान पद्धतीने. खूप झटपट होणारा नाश्ता आहे आणि सुंदर अप्रतिम लागतो. वरचं कोटिंग कुरकुरीत आणि आतमध्ये मऊ, खूप सुंदर लागतं. ह्यासाठी ओल्या नारळाची अप्प्यांसोबत चटणी लागते. ओल्या नारळाची चटणी मी ऑलरेडी रेडी करून ठेवली होती. सो मी ती रात्रीच केली होती म्हणून मी त्याची व्हिडिओ काढू शकली नाही, झटपट केली होती ती. सो येस, ओल्या नारळाची चटणी पण माझी इथे रेडी आहे. आपले अप्पे देखील रेडी झालेले आहेत. एक 5 ते 10 मिनिटांनंतर आपण झाकण जेव्हा उघडून बघितलं तेव्हा बघता आहात तुम्ही एकदम स्मूथली ते अप्पे सुटतात. जेव्हा अप्पे खालून शिजले जातात छान पद्धतीने तेव्हा ते अपने आप निघायला चालू होतात. त्याला आपल्याला काही खूप मोठं रॉकेट सायन्स लावायची गरज लागत नाही. तुम्ही बघता आहात किती छान पद्धतीने ते सुटतायत. आणि जर शिजलं नसेल तर ते जरा निघायला प्रॉब्लेम देतो. मग हरकत नाही, आपण थोडं शिजायला टाइम द्यायचा आणि त्याच्यानंतर काढायचं. किंवा तेल कमी पडलं तरी थोडं निघण्यासाठी प्रॉब्लेम होतो. छान आपले शिजले अप्पे. आणि पुन्हा एकदा आता हे मी पलटी मारले ते 5 मिनिट पुन्हा देणार आहे अप्पे शिजायला.
आणि त्यानंतर रेडी टू ईट आहे आपले मिश्र डाळींचे आप्पे. नक्की घरी ट्राय करून बघा. खूपच सुंदर रेसिपी आहे. नाश्त्यासाठी खूप झटपट अशी रेसिपी आहे. नक्की घरी ट्राय करून बघा. मुलांना घरामध्ये सगळ्यांनाच आवडेल अशी रेसिपी आहे. आणि डू लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल. नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता हे थोडंसं चिकटलं बिकॉज इथे तेलही कमी पडलं होतं. हरकत नाही, तरी मी काढलंय त्याला आणि दुसऱ्या बाजूनी त्याला शिजण्यासाठी ठेवलं आहे. सो येस, इथे रेडी टू ईट आहेत आपले आप्पे. एक वाफ देऊन इथं अगेन आपले आप्पे रेडी टू ईट. सो येस, आपले आप्पे रेडी आहेत. 5 मिनिटं वाफ दिल्यानंतरनं, पुन्हा एकदा शिजवल्यानंतरनं ते आपण सर्व करायला घेऊयात आपल्या मस्त ओल्या नारळाच्या चटणीसोबत. रेडी आहेत आपले मिश्र डाळींचे आप्पे. बघा खूप सुंदर पद्धतीने आता ते पुन्हा दोन्ही बाजूनी मस्त टम्म असे फुगले आहेत. तर तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. छान पद्धतीने मिश्र डाळीचे आप्पे रेडी आहेत ओल्या नारळाच्या चटणीसोबत. नक्की घरी ट्राय करून बघा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड डू लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल. मिश्र डाळींचे आप्पे रेडी आहेत.